नमस्कार, महिंद्रा होम फायनान्सच्या वतीने मी ऐश्वर्या बोलते. सर कोण बोलताय तुम्ही? सर महिंद्रा होम फायनान्स कडून तुम्ही जे लोन घेतलंय ना, हा हा बोला ना. त्यांच्या वतीने मी ऐश्वर्या बोलते. सर संदीपजी बोलताय का आपण? हो देशमुख बोलतो, बोला ना मॅडम. ओके संदीपजी, तुम्ही जे लोन घेतलंय ना महिंद्रा कडून, त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केला. फोटो घेतलास का? या राहू दे ना. सर आधी माझ्याशी बोलाल का? थांबा एक मिनिट मॅडम. काय झालं? जाणे ना. सर हो हो संदीपजी, हो. पहिलं फोटो नाही सर हा बोला मॅडम आता. हां संदीपजी, तुम्ही जे लोन घेतलंय ना त्याच्या पेमेंटच्या संदर्भात मी तुम्हाला कॉल केलाय. पेमेंट का नाही होते सर अजूनपर्यंत तुमचं? झाला ना माझा, प्रत्येक महिन्याला भरणं झालं. 2 एवढी आहेत, 60 मध्ये आला. प्रत्येक महिन्याचं भरणं झालंय. हो मग अजून पण 2 महिन्याचा पेंडिंग का दाखवते सर तुमचा आता? दाखवते म्हणजे आता सध्या पैसे नाहीत माझ्याकडे. हा मग असं कसं बोलता का झाला ना म्हणून प्रत्येक महिन्याचं? काय म्हटल्या? अहो मग आता कसे म्हटले का झालं म्हणून प्रत्येक पैसा तर पाहिजे ना. काय पैसा तर पाहिजे माझ्याकडे भरायला. पैसा तर पाहिजे ना, म्हणजे सर ऍडजस्टमेंट करा ना. ऍडजस्ट म्हणजे आता का घर उचलून मांडव टाकू का? कारण घरावरचे कौरव पहिलेच गेले आहेत. सर तो तुमचा प्रश्न आहे, घरचा प्रॉब्लेम तुमचा आहे सर. मी काम तुम्हाला दिलं गेलं ना सगळं. बोला. हॅलो, हा बोला. काल मोठाली गार पडली, तिनं पुरं फाटले. आवाज येत नाही, जरा चांगला बोला. अजी मी का म्हटलो काल नाही का? हॅलो, हा बोला. मी का म्हटलो काल नाही का टिनावर गार पडली, हा ते टिना पुरं फाटले. मा घरी एवढा पडून गेला, आता बल्ल्या लावल्यात माझ्या. का सांगू तुम्हाला आता? पण तुम्ही ह्या हालत मध्ये पैसे भर म्हणजे आता कुठून भरू? टिनं टाकू का करू सांगा तुम्ही आता. ते बघा सर, घराचा प्रॉब्लेम झाला ते थोडी ना आपलं आमच्यामुळे झालं किंवा तुमच्यामुळे झालं. तो अचानक झाला तो होणारच होता सर. ते माझ्या अण्णा नमचा तो आंध्राला पराला. आ माझा अण्णा होता का नाही पैसे देणार, तो तरी आंध्राला पराला. आता कोणाला पैसे मागू, कोणाला बाबाजी मागू, कोटी कटोरा धरून बसू? मला काही समजून नाही राहिला. सर तो प्रश्न तुमचा आहे. हे बघा तुमचा मंत्री प्रश्न माझा आहे, पण तुम्ही समजून द्या थोडंसं. आता समजून टाका. किती समजायचं? 2 महिने ऑलरेडी तुम्हाला दिले होते. 2 महिन्यात ऍडजस्ट व्हायला पाहिजे होते पैसे तुमचे. हॅलो ऐश्वर्या मॅडम. हा बोला. मी का म्हणतो, तुम्ही असे बोला नको बरं, कारण पैसे मी नेहमी भरतो. सर नाही भरलेले आहेत. आणि 1 मिनिट सर, तुम्ही ना रेग्युलर पण नाही राहिलात आता. कारण आहे ना ऑलरेडी तुम्ही गेल्या महिन्यापासून पेंडिंगला हप्ता ठेवलेला आहे. त्यामुळे रेग्युलर आहात असं तर बोलूच नका सर आपण. ठीक आहे, आधीचा पण हप्ता आहे ना, ह्याच्या आधीचा पण हप्ता आहे ना, तुम्ही 11 डिसेंबरला भरला होता. ऐकून टाका. माझा लग्न केलो, माझी पहिली बायको पराली, दुसरी बायको आणलो. माझ्याकडे पैसा काही नव्हता. माझा पुरा लग्न येवण्यात पुरा पैसा गेला. आणि वरून ते घरावर टिनावर नाही का ते छिद्र पडले, मोठाले भोकं पडले, कारण वरून गार पडली. आता का करू? मा डोकसा काम नाही, कारण तुम्ही आता हे टेन्शन देऊन राहिले अजून तुम्हाला. सर हे टेन्शन आम्ही देत नाही. हे टेन्शन तर तुम्हाला आधीपासूनच घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे आतापर्यंत टेन्शन घेऊन जे आता गार पडणार होती का मला माहित होता ना का? अहो गार आता पडली, रक्कम तर आधी पण भरली असती ना तुम्ही. गेल्या महिन्याची का नाही पेड केली? पहिली बायको पराली ना, दुसरी बायको केलो नंतर लग्न करायला पैसे लागले ना बाबा. सर मग लग्न करणं एवढं महत्वाचं होतं का? लग्न म्हणजे बाबा इकडे पॉवर राहतात, मग का करू ना मी? काय म्हणताय तुम्ही असे वाईट नको समजायची का? नंतर मला काही समजत नाही. तुम्ही फोन ठेवा आता, नाही का माझा डोकसा खराब झालाय. मी घरावर. सर तुम्ही ठेवा फोन, तुम्हाला परत फोन येईल. तुम्ही ठेवा फोन, तुम्हाला परत फोन येईल. ठीक आहे. कोणाचा? इकडनंच येईल सर आमच्याकडून परत. मी मोबाईल फेकून देईन, पुरा फोडफाड करून फेकून देईन पुरा मोबाईल. तुम्हीच घेऊन द्या मला. नुकसान तुमचं होणार आहे मोबाईल जरी फेकला तरी. मग फोन कोणाला लावाल? कोणाला लावाल म्हणजे? हे बघा सर, लहान मुलांसारखं आहे ना, बोलू नका. मी कसं मी पोरगा मोठा नाही का लहान आहो का करत्या? ठेवा तुम्ही फोन ठेवा आता. सर पैसे भरून टाका. मी भरत नाही, माझ्याकडे काही 4-5 महिने आता माझ्याकडे पैसे जमत नाही. माझ्या घराला चिल्लावा नाही काय लावा. दरवाजा तर ठेवून त्या घराला तुम्ही हो. मी आपल्या मित्राच्या घरी जाऊन राहील. मा परकाश भाऊ आहे एक, हो जा त्याच्या पोट्यात जाऊन राहील. ते घेऊन जातात, ते जागा उचलून घेऊन जातात. तरी गड्डा दिसला पाहिजे मला, सांगून राहिलं. संदीपजी तुम्हाला जे करायचं ते करा. मी देशमुखजी म्हणा, संदीपजी न मी देशमुखजी म्हणा. हो सर, जरा ना व्यवस्थित बोला. लहान मुलांसारखं बोलू नका. मी तुमच्याशी व्यवस्थित बोलतेय ना, जरा समजूतदारपणाने बोला. माझ्या का माहिती मला का सांगू?
एवढा तर फाशी रडताय झाला. कशाला? आता नाही तर तुझ्या पायी रडताय रडायचं. अहो रडताय कशाला सर? नाही तर काय त्याला पुरा पागल झाला मी. मग घर हा, गेला तर गेला पण बायको पराली. मा डोकसा खराब झाला. सर सर एक काम करा, तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा, तुम्हाला नंतर फोन केला मी जाईल. काय रिलॅक्स नाही होत आता. मी फाशी लागून मरून जातो तुमच्या पायी. चिठ्ठी लिहून टाकतो एक महिंद्रा फायनान्सच्या नावानं. सर असं काही करू नका, उगाच मी स्वतःला आता त्रास असंच करू. करीन. मला पक्की टेन्शन मला माहित आहे का करू मला काही समजून नाही राहिलं.